सर्वप्रथम धन्यवाद देतो। खरं म्हणजे आज आपण इथे जे जमलेलो आहोत त्याचं मुख्य कारण आहे, आपण उद्यापासून प्रचाराचा नारळ फोडून, प्रचाराचा नारळ वाढवून आपण उद्यापासून खऱ्या अर्थाने प्रत्येक घरी जाऊन डोर टू डोर आपण प्रचार करणार आहोत। महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन धनुष्यबाण ही निशाणी घरोघर प्रत्येक माणसापर्यंत कशी पोहोचवली जाईल, वाडी वस्तीवर असेल, घराघरामध्ये आपल्या तीनही उमेदवारांचा कशा प्रकारे प्रचार करावा, या सर्व यंत्रणेसाठी किंवा उद्यापासून आपण सारेजण मिळून त्या कामाला लागावं आणि त्याचा संदेश आजच्या या बैठकीतून आपल्याला देण्यासाठी खऱ्या अर्थाने आजची ही बैठक आहे। आपण उद्यापासून ज्या प्रचाराला लागणार आहोत त्या प्रचारामध्ये आपले प्रचार प्रमुख आज आपले नेमले जातील। एक जिल्हा परिषदेचा प्रचार प्रमुख असेल आणि 2 पंचायत समितीमध्ये एक प्रचार प्रमुख असणार आहे। आता या प्रचार प्रमुखांची सुद्धा जबाबदारी आहे। त्यांनी सकाळी उद्या प्रचाराला जायचे आदल्या दिवशी तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना फोन करणे, तिन्ही पक्षाच्या प्रमुखांशी संवाद साधणे आणि जास्तीत जास्त प्रमुख कार्यकर्त्यांना फोनद्वारे असेल, मेसेजद्वारे असेल, आपण त्यांना कळवलं पाहिजे की उद्या आमचा या भागामध्ये प्रचार आहे। भाऊ बरोबर ना? तर त्यांची जबाबदारी आहे। आणि त्यानंतर प्रमुख कार्यकर्ते असतील, उमेदवार स्वतः त्यांच्या परीने प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा, निरोप देण्याचा प्रयत्न करतीलच, परंतु निवडणूक ही उमेदवाराची नसते, ती निवडणूक ही खरी आपल्या कार्यकर्त्यांची असते। आणि कार्यकर्त्यांनी आपणच उमेदवार आहे या भावनेतून जर प्रचाराला सुरुवात केली, प्रचार यंत्रणेमध्ये भाग जर घेतला, तर आपल्याला निवडणुकीमध्ये यश मिळवायला कठीण नाही असं मला वाटतं। आणि या साऱ्या गोष्टी करत असताना आपण तीनही पक्षाचे, महायुतीचे कार्यकर्ते एक जीवाने, एक दिलाने जर आपण प्रचार यंत्रणेत भाग घेतला तर त्या प्रचार यंत्रणेला चांगलं वेग येऊन चांगली दिशा मिळते आणि आपल्याला आपलं उद्दिष्ट साध्य करायला निश्चित मार्ग मिळतो। आणि प्रचार करत असताना कुठे सभा एखादी छोटी मोठी झाली तर त्या सभेमध्ये मी आपल्याला विनंती करतो, कुठेही आपल्याकडून कोणाबद्दलही चुकीचं बोलायचं नाही, कोणावर उगाच टीका टिप्पणी करू नये। चुकीचं आपण केलं नाही, आपण पाळायचं, परंतु समोरच्यानी काहीतरी चुकीचं बोललं तर त्याला आपले वरिष्ठ निश्चित उत्तर देतील, प्रमुख जे आहेत ते बोलतील, पण विनाकारण आपण कोणावर टीका टिप्पणी न करता आपल्या प्रचाराला जास्तीत जास्त लोकांचा सहभाग कसे असेल, आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचू, या कामाकरता आपण साऱ्यांनी एक दिलाने, एक विचाराने या निवडणुकीमध्ये प्रचार यंत्रणेमध्ये भाग घेतला पाहिजे। आपल्या या जिल्हा परिषद वार्डामध्ये अनेक जाती धर्माचे, अनेक समाजाची लोक राहतात। वाडी वस्तीवर आपले आदिवासी बांधव फार मोठ्या प्रमाणात आहेत। आपल्या या विभागामध्ये दलित बांधव फार मोठ्या प्रमाणात आहेत। आपल्या या जिल्हा परिषदेच्या विभागामध्ये माझे मुस्लिम बांधव जे ठाणे नाव्यामध्ये राहतात, आदिवलीमध्ये राहतात, गावोगाव कुठे छोट्या मोठ्या गावामध्ये 2-5 लोकसंख्येने राहतात, हे सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय जिद्दीने आपल्याला साथ देत आहे। या साऱ्यांना बरोबर घेऊन आपण जर या निवडणुकीत सामोरं गेलो, सर्वांना बरोबर घेऊन जर आपण उतरलो, मोदीजींनी सांगितले सबका साथ सबका विकास, आपण साऱ्यांना बरोबर घेतलं पाहिजे, एखाद्याचा विचार ऐकून घेतले पाहिजे। आपणच काहीतरी बोलतो हे खरं आहे असं न मानता कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांचे विचार ऐकून, त्यांच्या सूचना ऐकून प्रमुख कार्यकर्त्याने या निवडणुकीमध्ये प्रचार यंत्रणेत जर भाग घेतला तर आपल्याला या निवडणुकीमध्ये जे अपेक्षित यश आहे ते आपण मिळवण्यासाठी निश्चित आपण यशस्वी होऊ असं मला वाटतं। विकासाच्या गोष्टी आहेत, कामाच्या बाबतीत गोष्टी आहेत, या साऱ्या प्रत्येक गावात गेल्यानंतर या कळणारच आहे। आपण जे केलंय हे लोकांना माहिती आहे, त्याचं ओरडून कुठेही आकांड तांडव करण्याची गरज नाही। लोक सुज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे लोकांशी जपलेलं आपुलकीचं नातं आपण जे टिकवलेलं आहे वर्षानुवर्ष, ती लोकांना
जाणीव आहे. लोकांच्या मध्ये गेल्यानंतर आपल्याला जो प्रतिसाद मिळतोय, तिथे गेल्यानंतर आपण लोक आपल्याला आपुलकीने बोलावून घेत आहेत. याचा अर्थ असा आहे की आपण लोकांशी टिकवलेलं नातं, आपण लोकांशी जोडलेलं नातं आहे, हे नातं निश्चित यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण सारे एका दिलाने एका जिद्दीने या निवडणुकीमध्ये उभं राहून आपणच उमेदवार आहोत या भावनेतून जर आपण काम करूया. आणि तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, मिळून जुळून, कोणी आपल्याला बोलवलं नाही, राग रुसवा न ठेवता, थोडाफार एखाद्याकडून चूक झाली असेल, प्रमुखाकडून चूक झाली असेल किंवा उमेदवाराने आपल्याला फोन नसेल केलं तर आपण त्या क्षणाला त्यांचीही मजबुरी किंवा त्यांची अडचण समजून आपण साऱ्यांनी त्यांना माफ केलं पाहिजे. आणि निवडणुकीमध्ये आपण साऱ्याने एक दिलाने भाग घेतला पाहिजे. प्रचार यंत्रणेला उद्यापासून सुरुवात होईल. तो प्रोग्राम आज आता भाऊंच्या माध्यमातून आपल्याला कळवला जाईल. आणि या निवडणुकीमध्ये आपल्याला उद्यापासून प्रचाराचा नारळ वाढून रानसे येथे उद्या आपण सुरुवात करत आहोत. आणि या प्रचारामध्ये आपण साऱ्यांनी एक दिलाने भाग घ्यावा अशी विनंती करतो. आणि